गंगापूरसह अनेक धरणांतून सुरू झालेल्या विसर्गामुळे गोदावरीनं पुराची पातळी ओलांडली आणि त्यामुळे गोदाघाटच्या 92 गावातल्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। शिवाय शहरातल्या रस्त्यांवरही पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक कमालीची मंदावलेली आहे। तसंच गोदावरी सोबतच दारणा नदीला पूर आल्यामुळे भगूर इगतपुरी रस्ता बंद झालाय। यंदा पहिल्यांदाच दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मिळालाय। सध्या गंगापूर धरण 86%, दारणा 78% आणि पालखेड धरणामध्ये 79% इतका पाणी साठा जमा आहे। नाशिकसह दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड, देवळा या भागातही रिमझिम पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे नाशिकमधल्या रस्त्यांना सुद्धा आता नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। आपण बघू शकतो, मी आता उभा आहे कॉलेज रोडला। खरं तर हा परिसर शहराचा हार्ट ऑफ सिटी आणि अत्यंत महत्वाचा रस्ता मानला जातो। गोदावरीच्या काठापासून हा खूप लांब असलेला रस्ता, परंतु जो काही मुसळधार आणि विक्रमी पाऊस गेल्या 24 तासापासून नाशिकमध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे आता या रस्त्यांना सुद्धा नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो, हा मुख्य रस्ता आहे, बिग बाजारची भली मोठी इमारत आहे आणि या बिग बाजारच्या इमारतीच्या मोठ्या पार्किंगमध्ये सुद्धा हे सगळं पावसाचं पाणी जे आहे ते साचले, त्याच्यामुळे पार्किंग बंद झालेले आहेत। अप्रत्यक्षरित्या शाळा, कॉलेजेस आणि बाजारपेठा ज्या आहेत त्याच्यामध्ये बंद पाळला जातोय, कारण इतक्या मुसळधार पावसामुळे फार क्वचित लोक जे आहेत ते इथपर्यंत पोहोचू शकलेले आहेत। वाहनांना रस्ता मार्गक्रमण करणं म्हणजे एक फार मोठं आव्हान मानलं जातंय। अनेक तरुणाई जी आहे ती सुद्धा या पावसाचा आनंद घेत रस्त्यावर फिरताना पाहायला मिळतीये। हीच परिस्थिती शहरातल्या इतरही भागांची आहे। सातपूर असेल, दिंडोरी रोड, सिडको, नाशिक रोड, मखमलाबाद या सर्व परिसरांमध्ये, सखल भागांमध्ये आता अशाच पद्धतीनं पाणी साचलंय आणि अनेक ठिकाणी जे आहे ते संपूर्ण शहराचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अनेक बाजारपेठा आज अघोषित अशा पद्धतीनं बंद ठेवण्यात आलेल्या आहे। भांडे बाजार असेल, शनी चौक, रामकुंडाचा परिसर, सराफा बाजार हे संपूर्ण रिकामं करण्यात आलेलं आहे, कारण पाणी वाढतंय आणि धरणातनं जसजसा विसर्ग वाढेल तसं इथलं पाणी पण वाढेल। परंतु नदीकाठचे लोकच नाही तर हे पुराचं पाणी जे आहे ते आता सर्वसामान्यांच्या थेटपणे घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।